महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोणता? तुम्ही नेत्यांची नावं घ्याल, निवडणुकीचा इतिहास आठवाल, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष ज्यात कधी बाजी पलटेल कुणालाच अंदाज लावता येत नाही. महाराष्ट्रात हा संघर्ष मुंबईत झाला, बारामतीमध्ये अजूनही सुरू आहे. पण या संघर्षाचं आणखी एक ठिकाण आहे, बीड, आणि त्यातही परळी. आधीच बीडचं राजकारण भल्या भल्यांना समजत नाही, त्यातही परळीचा विषय आणखी कठीण. पण परळी म्हणलं की दोनच फंडे, वैजनाथाचं मंदिर आणि मुंडे. इथलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे सगळं मुंडे कुटुंबाभोवती फिरत आलंय. हा इथला इतिहास. पण इतिहास बदलतो, हाच इतिहास असतो. सध्या परळी चर्चेत आहे वाल्मिक कराड या नावामुळं. सध्या परळी चर्चेत आहे राखेमुळं. सध्या परळी चर्चेत आहे मागच्या वर्षभरात 109 मृतदेह सापडल्यामुळं. हा इतिहास परळीचा केंद्रबिंदूवर येण्याचा, राजकारणाच्या आणि गुन्हेगारीच्याही. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. परळी म्हणलं की राजकारणाच्या आधी काय आठवत असेल तर परळी वैजनाथाचं मंदिर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं यादवकालीन मंदिर, ज्याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. असं ज्योतिर्लिंग जिथं देवाचं दर्शन देवाला स्पर्श करून घेता येतं. या मंदिरामुळं परळीत तीर्थस्थान बनलं. परळीत गर्दी वाढायला लागली, लोक यायला लागली. पण तरीही परळीची चर्चा एकाच कारणामुळे वळची, परळीचं राजकारण जे एकाच आडनावाभोवती फिरत आलंय, मुंडे. गोपीनाथ मुंडे हे सगळ्या बीडचं सत्ता केंद्र. अर्थात पंडित, क्षीरसागर अशा राजकीय घराण्यांनी त्यांना आव्हान दिलं. पण गोपीनाथ मुंडेंची ताकद भेदणं कुणाला जमलं नव्हतं. ते जमलं मुंडे घराण्यालाच. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना 2007 मध्ये धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे एकत्रच होते. तेव्हा विद्यार्थी राजकारणातून पुढे आलेल्या धनंजय मुंडेंचा परळीच्या राजकारणात चांगला जम बसला होता. वेगवेगळी पदं त्यांना मिळत होती. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडेच पाहिलं जात होतं. पण 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं आणि नाराजीची ठिणगी पडली. मुंडे कुटुंबात काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला गोपीनाथ मुंडेंच्या पराभवामुळे. 2011 मध्ये परळीची नगर परिषद निवडणूक. अध्यक्षपदासाठी भाजपकडून जुगल किशोर लोहिया मैदानात होते, तर त्यांना आव्हान होतं अपक्ष दीपक देशमुख यांचं. या निवडणुकीत लोहिया यांना 6 मतं मिळाली, तर देशमुखांना 26. गोपीनाथ मुंडे यांचा पाठिंबा लोहिया यांना होता, तर देशमुखांच्या पाठीमागं धनंजय मुंडे उभे राहिले. गोपीनाथ मुंडेंचा आदेश धुडकावत भाजपच्या नगरसेवकांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्याची चर्चा झाली. भाजपमध्ये असतानाही धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांना धक्का दिला. सिलसिला इथंच थांबला नाही, तर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही धनंजय मुंडे यांचंच वर्चस्व प्रस्थापित झालं. केंद्रात राजकारण करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना परळीचा बालेकिल्ला भक्कम ठेवता आला नाही, अशी चर्चा झाली. परळी राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलं. मग 2014 नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीचा सामना भाऊ विरुद्ध बहीण असा झाला. 2014 मध्ये पंकजा मुंडे यांनी बाजी मारली, तर 2019 मध्ये धनंजय मुंडे जिंकले. सत्ता संघर्ष टिपेला पोहोचला. आमच्यात भावा बहिणीचं नातं राहिलं नाही, आम्ही राजकीय वैरी झालो आहोत, असं धनंजय मुंडेंचं वक्तव्य चर्चेत आलं. मग राजकीय समीकरणं बदलली. दोन्ही मुंडे एकत्र आले, पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच पंडितराव मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंडे घराणं फुटलं. काका पुतण्याचा संघर्ष शिगेला गेला. पण मागच्या 5 वर्षात परळीची सत्ता धनंजय मुंडे यांच्याच हातात एकवटली. पंकजा मुंडे यांचे झालेले पराभव, बीडचं पालकमंत्रीपद, या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांना फारसं राजकीय आव्हान उरलंच नसल्याची चर्चा झाली. शरद पवारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना आव्हान देण्यासाठी ताकद लावली, पण मुंडेंनी राजेसाहेब देशमुख यांचा 1,40,000 मतांच्या फरकानं पराभव करत बाजी मारली. राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी परळीच होती आणि परळीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे. पण परळीचा इतिहास म्हणजे फक्त राजकारण नाही, परळीचं वर्तमान आणि कदाचित भविष्यही बदलणारा इतिहास म्हणजे परळीची राख. 1995 ला परळीमध्ये जेव्हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा त्याची ओळख सगळ्या मराठवाड्याचं भूषण अशी झाली होती. परळीचं नाव देशाच्या पटलावर गेलं. सध्या प्रकल्पामधून एकूण 600 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते, पण यातून खरी ऊर्जा मिळते राखेच्या धंद्याला. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेतून बांधकामासाठी लागणाऱ्या विटा आणि इतर गोष्टी बनवल्या जातात. परळीच्या या राखेला सगळ्या देशातून डिमांड आहे.
परळीच्या आसपास राखेपासून विटा बनवणारे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातले अनेक कारखाने बेकायदेशीर असल्याचा आरोप होतोय. वर्षभरात या राखेमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, पण ही राख उचलण्यासाठी साधं टेंडर सुद्धा निघत नाही. वीडभट्ट्या शासकीय जमिनीवर राजरोसपणे उभ्या राहतात असे आरोप होतात. थोडक्यात राख ही इथल्या लोकांसाठी गुंतवणूक आहे, दहशत. या एकाच भांडवलावर होणारी. राखेचा एक ट्रक 25 ते 30 हजाराला विकला जातो. साहजिकच राख घेऊन येणारे ट्रक परळीमध्ये फिरत असतात. राखेचे थर आजूबाजूच्या घरांवर उडतात, लोकांना श्वसनाचे विकार व्हायला कारणीभूत ठरतात. आणि कधी काळी परळीमधल्या ज्या गावांना झाडं झुडपं आणि शेती फुलवल्यामुळं वनश्री पुरस्कार मिळाले होते, त्यांच्यावर न निघणारे राखाडी सावले टाकून पुढे जातात. राख इथल्या लोकांना एकतर आजारी बनवते, नाहीतर अफाट श्रीमंत. श्रीमंतीचा रस्ता सत्तेच्या डेस्टिनेशनकडे जातो, ज्याला दहशतीचा बूस्ट मिळतो, अशी परळीमधली चर्चा. इथं माफियांनी फक्त राखेतून झेप घेतली नाहीये. दुसरा विषय आहे रेती किंवा वाळूचा. गेवराई आणि माजलगावमध्ये रेतीचा व्यवसाय जोरात आहे, पण त्यासाठी जाणारे ट्रक परळीमधून निघतात अशी चर्चा होते. गोदावरीमधून मिळणाऱ्या रेतीचा किंवा वाळूचा डाव एवढा मोठा आहे की इथं दिवसाढवळ्या रेती उपसली जाते. स्थानिक पत्रकार सांगतात की या रेती माफियांना एखादी व्यक्ती किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडून विरोध झाला तरी तो एकदाच होतो, पुन्हा नाही. इथं ना राखेचे टेंडर निघतात, ना रेती उपसण्यासाठी लिलाव होतात, पण हायवा मात्र धावतात, तेही गच्च भरलेले. ज्यांचा जोर रेतीत किंवा राखेत आहे त्यांचाच स्क्रॅपमध्ये. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे 5 संच बंद पडलेत, तर 3 संच सुरू आहेत. बंद पडलेल्या संचांचा लिलाव झाला असला तरी त्यातून बाहेर आलेल्या स्क्रॅपचा धंदाही मोठा आहे. पैसे आणि दहशत दोन्हीच्या बाबतीत. आता परळीचा इतिहास पाहताना बिझनेस समजून घ्यावा लागतोय, कारण याच माध्यमातून इथं वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. इथं छोटे मोठे कित्येक आकार तयार झालेत, ज्यातून फॉर्मला आलीये परळीमधली गुन्हेगारी. वाळू माफिया, राख माफिया, जमीन लाटणारे यांच्या विरोधात आवाज उठवला तर घराच्या बाहेर कमरेला बंदूक लावलेले लोक येतात. अनेकदा ही बंदूक फक्त दाखवण्यापुरती नसते, असं इथली स्थानिक लोक माध्यमांशी बोलताना सांगतात. साहजिकच या सगळ्यात परळीमध्ये माफिया तयार झाले. मग या माफियांचं राज्य सुरू ठेवायला त्यांचे शूटर्स तयार होऊ लागले. नुसती दहशत तयार झाली नाही, तर परळीमध्ये साम्राज्य उभी राहिली. त्यातूनच नेत्याच्या जवळच्या लोकांवर आका म्हणून आरोप झाले. बंदुकीतून हवेत गोळीबार करतानाचे गुन्हेगारांचं स्वागत होणारे व्हिडिओ व्हायरल झाले. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ज्यांची जागा मर्जीतल्या अधिकारी बसवले जातात या बातम्यांनी घेतली. परळीला गती मिळाली, पण या गतीच्या आधी अक्षर लावावं की नाही हा प्रश्न उपस्थित करून मागे परळीसह सगळ्या बीडचं नाव चर्चेत आलं होतं. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांच्या अवैध गर्भपाताच्या प्रकरणामुळे कित्येक चिमुकले जीव घेणारा तो गुन्हा अत्यंत गंभीर होता. पण आता परळीत गुन्हे घडणं ही कॉमन गोष्ट झाल्यासारखी परिस्थिती आहे. कारण बीडमध्ये घडलेल्या राजकीय हत्यांची चर्चा होते, तेव्हाही एक बोट हे परळीकडे जातं. 302 आणि 307 गुन्हे सर्रास घडत असल्याची आणि तरीही गुन्हेगार मोकाट असल्याचे आरोपही परळीमधूनच केले जात आहेत. याच सगळ्यात एक आकडेवारी समोर आली आहे, ती परळीमध्ये सापडलेल्या मृतदेहांची. मागच्या वर्षभरात परळीच्या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून एकूण 109 मृतदेह सापडलेत. परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह सापडले. त्यातल्या 2 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. परळी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 17 मृतदेह, तर परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 26 मृतदेह सापडले, ज्यातल्या 5 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या आकडेवारीनुसार परळीमध्ये 3 दिवसाला सरासरी 1 मृतदेह सापडल्याचं दिसून येतं. 109 मृत्यू अनैसर्गिक पद्धतीने झाले, पण तिन्ही पोलीस स्टेशन्समध्ये मिळून खुनाच्या प्रकरणांची नोंद आहे फक्त 5. या मृतदेहांच्या प्रकरणात जेमतेम तपासून फाईल बंद झाल्या असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात येतंय. परळी धार्मिक केंद्र असल्याने येणारे आजारी भाविक, नातेवाईकांनी सोडून दिलेले वृद्ध लोक यामुळेही इथं जास्त मृतदेह सापडले असं या 109 मृतदेहांबद्दल बोललं जाते. मात्र असं असेल तर तपासाच्या फाईली का बंद झाल्या हा प्रश्न आहेच. जे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे ठिकाण कधी काळी वनश्री पुरस्काराच्या बातम्यांमुळे चर्चेत असायचं, जे ठिकाण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अजूनही केंद्रस्थानी आहे, त्या परळीची चर्चा सध्या गुन्हेगारीमुळे होतीये, सापडलेल्या मृतदेहांमुळे होतीये आणि आकाच्या दहशतीच्या आरोपांमुळेही. संतोष देशमुख हे केज मधल्या मस्साजोगचे सरपंच, त्यांच्या हत्येनं सगळा महाराष्ट्र हादरला. पण वाल्मिक कराडवर झालेल्या आरोपांमुळे याही प्रकरणात केंद्रस्थानी आहे परळीच. परळीचा इतिहास हा राजकारणाचा राहिलाय.
अध्यात्माचा राहिलाय, पण राखेची चादर, दहशतीचे आरोप, धावणारे हायवा आणि बंदुकीचे उडणारे बार या परळीच्या वर्तमानात परळीचं भविष्य एका धोक्याच्या वळणावर आहे. अशीच सध्याची परिस्थिती आहे. कधी बदलणार हे मोठं प्रश्नचिन्ह समोर असलेली